नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही दररोज अंडी खात असाल किंवा मग तुम्हाला नाश्त्यामध्ये अंडी खाण्याची सवय असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ज्ञानवर्धक ठरेल. अंडी ही शक्तीचा स्रोत आणि शरीर घडवणारा पदार्थ मानले जातात. तथापि अंडी खाण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि योग्य प्रमाण आणि कोणत्या परिस्थितीमध्ये फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं हे फार कमी लोकांना सखोलपणे समजतं. बऱ्याच लोकांना फक्त एवढंच माहीत असतं की अंड्यांमधून प्रथिने मिळतात आणि त्यामुळे शरीर घडतं. पण खरं सत्य यापेक्षा खूप खोल, अधिक तपशीलवार आणि अधिक समजण्यासारखं आहे. बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर विचार न करता अंडी खातात. काही जण जिममध्ये जाण्यापूर्वी अंडी खातात. काही जण तर रात्रीसुद्धा अंडी खातात आणि काही जण तर आपलं शरीर लवकर मजबूत होईल या विश्वासाने दररोज 4 किंवा त्याहून अधिक अंडी खाण्यास सुरुवात करतात. पण अंडी ही प्रत्येकासाठी सारखीच काम करतात का? सर्व वयोगटातील लोकांवर त्यांचा सारखाच परिणाम होतो का? आणि अंडी खाणं नेहमीच योग्य असतं का? हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जी गोष्ट एका व्यक्तीसाठी अमृतासारखी असू शकते तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी हळूहळू त्रासाचं कारण बनू शकते. आज आपण अंड्यांबद्दल सखोल आणि तपशीलवार चर्चा करणार आहोत. आपण सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत बोलणार आहोत, जेणेकरून ग्रामीण असो वा शहरी, वृद्ध असो वा तरुण, पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला ते सहजपणे समजू शकेल. अंडी शरीरामध्ये काय करतात हे देखील आपण समजून घेणार आहोत. त्यांच्या पचनसंस्थेवरती कसा परिणाम होतो, स्नायू, हाडे, मेंदू आणि संपूर्ण शरीरावर त्याचा कसा प्रभाव पडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा 5 लोकांबद्दल सांगणार आहे ज्यांनी अंडी खूप काळजीपूर्वक खावीत किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये ती पूर्णपणे टाळावीत. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वात प्रथम हे समजून घ्या की अंडी हे केवळ एक सामान्य अन्न नाही, त्यांना एक संपूर्ण प्रथिनयुक्त अन्न मानलं जातं. त्यामध्ये उच्च गुणवत्तेचे प्रथिने, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन D, लोह आणि अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जी शरीर मजबूत करण्यास, स्नायू तयार करण्यास आणि ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. म्हणूनच जिममध्ये जाणारे खेळाडू आणि कष्टकरी व्यक्ती त्यांच्या आहारामध्ये अंड्यांचा समावेश करतात, कारण त्यांना शरीराच्या दुरुस्ती आणि वाढीसाठी अधिक प्रथिनांची गरज असते. जेव्हा एखाद्याला अशक्तपणा जाणवतो, ऊर्जेची कमतरता जाणवते किंवा लवकर थकवा येतो, तेव्हा त्यांना वाटतं की अंडी खाल्ल्याने सर्व काही ठीक होईल. बऱ्याच बाबतीत हे खरं आहे, कारण अंडी त्वरित पोषण देतात. तथापि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की अंडी प्रत्येक समस्येवर जादुई उपाय नाहीत. जर तुमची झोप अपुरी असेल, पुरेसं पाणी प्यायलं जात नसेल, जास्त तणाव नसेल आणि आहार असंतुलित असेल तर केवळ अंडी खाल्ल्याने फारसा फरक पडणार नाही. आता एका परिस्थितीची कल्पना करा. एक व्यक्ती इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिल्यानंतर दररोज सकाळी 4 ते 5 अंडी खायला सुरुवात करतो. त्याला काही दिवस बरंही वाटतं, पण हळूहळू त्याच्या पोटामध्ये जडपणा, गॅस किंवा सुस्ती जाणवू लागते. समस्या नेमकी कुठे आहे हे त्याला समजत नाही. तो प्रत्यक्षात गरजेपेक्षा जास्त अंडी खात असतो. दुसरीकडे एक अशी व्यक्ती जी दररोज कठोर परिश्रम करते, जिममध्ये जाते, भरपूर घाम गाळते आणि तिच्या शरीराला अधिक प्रथिनांची गरज असते, अशा व्यक्तीसाठी नियंत्रित प्रमाणामध्ये अंडी खूप फायदेशीर ठरू शकतात. पण इथेही तो किती प्रमाणामध्ये, केव्हा अंडी खातो आणि त्यासोबत काय खातो याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. अंडी समजून घेण्यासाठी त्यांचं स्वरूप आणि ती कशी खाल्ली जातात याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. उकडलेली अंडी, अर्धवट उकडलेली अंडी, तळलेली अंडी, आमलेट आणि जास्त मसाले घातलेली अंडी, या सर्वांचा शरीरावरती वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. उकडलेली अंडी हलकी आणि सहज पचणारी मानली जातात. तथापि जास्त तेल आणि मसाले घालून शिजवलेली अंडी बऱ्याच लोकांसाठी जड असू शकतात. आता अंडी खाण्याचं योग्य वेळेबद्दल बोलूया, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बरेच लोक सकाळी अंडी खातात कारण तेव्हा शरीराला ऊर्जा आणि प्रथिनांची गरज असते.
सकाळची वेळ बऱ्याच लोकांसाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण शरीर दिवसभरामध्ये मिळणाऱ्या पोषक तत्वांचा उपयोग करू शकतं. तथापि काही लोक रात्रीसुद्धा अंडी खातात, विशेषतः व्यायामानंतर किंवा रात्री उशिरा भूक लागल्यावर. आता हे प्रत्येकासाठी आदर्श नाही आहे. रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते आणि जड पदार्थ योग्यरित्या पचवू शकत नाही. आता आपण प्रमाणाबद्दल बोलूया, कारण ही एक मोठी चूक लोक करतात. अनेकांना असं वाटतं की जितकी जास्त अंडी खाल्ली जातील तितकी ती अधिक फायदेशीर ठरतील. तथापि शरीराच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केल्याने हळूहळू नुकसान होऊ शकतं. गरजेपेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने गॅस, पोटदुखी किंवा जडपणा येऊ शकतो. म्हणूनच आपलं वय, व्यवसाय आणि शरीराच्या गरजेनुसार अंडी खाणं हे महत्त्वाचं आहे. आता अंडी खाताना लोक करत असलेल्या काही सामान्य चुकांबद्दल चर्चा करूया. पहिली चूक म्हणजे अंडी खूप जास्त तेलामध्ये तळणे, ज्यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होतं आणि दुष्परिणाम वाढू शकतात. दुसरी चूक म्हणजे अंड्यासोबत जड आणि तळलेले पदार्थ खाणं. तिसरी चूक म्हणजे आपण अनेकदा मुद्दाम दररोज तेवढ्याच प्रमाणात अंडी खातो, पण आपल्या शरीराच्या गरजा दिवसेंदिवस बदलू शकतात. त्यामुळे आपल्या शरीराचे संकेत समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता आपण चर्चा करूया की कोणत्या लोकांना अंडी खाण्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. जे लोक बारीक आहेत, ज्यांना खरंच प्रथिनांची गरज आहे, जे व्यायामशाळेत जातात किंवा ज्यांना लवकर थकवा येतो, त्यांच्यासाठी अंडी ही फायदेशीर ठरू शकतात. पण आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. असे कोणते 5 लोक आहेत ज्यांना अंडी ही काळजीपूर्वक खाल्ली पाहिजेत. पहिलं म्हणजे ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी अंडी मर्यादित प्रमाणात खाल्ली पाहिजे, कारण त्यात चरबी असते, त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दुसरं, ज्यांना पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी अंडी सावधगिरीने खावीत. तिसरं म्हणजे ज्यांना अंड्याची ॲलर्जी आहे, त्यांनी ती पूर्णपणे टाळली पाहिजे. चौथं म्हणजे ज्यांना यकृताच्या समस्या आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अंडी खाणं टाळलं पाहिजे. आणि पाचवं म्हणजे ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे किंवा ज्यांना अंडी खाल्ल्यानंतर जड वाटतं, त्यांनी ती मर्यादित प्रमाणामध्ये खाल्ली पाहिजे. जर तुम्ही या 5 पैकी कोणत्याही गटात मोडत असाल तर अंडी खाण्यापूर्वी नक्की लक्ष द्या, कारण केवळ योग्य माहितीच तुम्हाला निरोगी ठेवू शकते. म्हणून अंडी विचारपूर्वक, योग्य वेळी, योग्य प्रमाणामध्ये आणि तुमच्या शरीराच्या गरजेनुसार खाल्ली गेली पाहिजे. तरच तुम्हाला त्याचा खरा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही सशक्त होऊ शकतात. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण, अधिक आरोग्यसंबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.